प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुम्हाला नमस्कार करतो। तुम्ही कसे आहात? तुम्ही ठीक आहात ना? दररोज सकाळी परमेश्वराच्या शब्दांचे ध्यान करणे हे एक मोठे आनंद आहे, विशेषतः अशा प्रकारे एक नैसर्गिक वातावरणात परमेश्वराचे वचन ऐकून ध्यान करून प्रार्थना करणे किती मोठा आनंद आहे, नाही का? जागा खूप सुंदर आहे, तुम्ही पाहत आहात का? खाडी देशांमध्ये ओमान नावाचा एक देश आहे, त्यात मस्कत नावाच्या शहराचा समुद्र किनारा आहे। हे अरबी समुद्र आहे, अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरच हे स्थित आहे। पाहायला खूप सुंदर देश आहे हे। एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला डोंगर, त्याच्यामध्ये मोठी शहरे खूप सुंदर दिसतात। तिथून तुमच्याशी बोलताना मला आनंद होतो। आहा, आज देवाने माझ्यासाठी काय संदेश ठेवला आहे ते तुम्ही पाहत आहात का? 1 योहान अध्याय 3 वचन 16। ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वतःचा जीव दिला, यामुळे प्रेम काय आहे ते आपल्याला समजते। प्रेम जर कोणी म्हणत असेल की मी तुझ्यावर प्रेम करतो, तर फक्त मी तुझ्यावर प्रेम करतो असे म्हणणे पुरेसे नाही। या प्रेमाला व्यक्त करण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, तेव्हाच खरेच हे लोक मला प्रेम करतात असे म्हणू शकतो। तसेच मी तुझ्यावर प्रेम करतो असे फक्त बोलत राहिल्यास, फक्त बोलतच राहिलात असेच म्हणतील। मग काहीतरी भेटवस्तू किंवा वस्तू खरेदी करून देणे। प्रेम व्यक्त करणे म्हणजे देणे, देता प्रेम व्यक्त करता येत नाही, काहीतरी द्यावे लागते। हेच आपल्या जगाच्या प्रथेमध्ये एक आहे। आता येशू ख्रिस्त आपल्यावर प्रेम करतो, मी तुझ्यावर प्रेम करतो असे फक्त बोलत नाही, तर त्याने आपले जीवन आपल्यासाठी क्रॉसवर दिले। तो म्हणतो, मी तुझ्यावर प्रेम करतो, मुली आणि तुझ्यासाठीच मुला मुली। येशूने क्रॉसवर खिळे ठोकून, त्या क्रॉसवर लटकून, रक्त सांडून आपले जीवन आपल्यासाठी दिले। मी तुझ्यावर प्रेम करतो हे व्यक्त करण्यासाठी। माझ्यावर असलेल्या प्रेमासाठी त्यांना का मरावे लागले? त्यांनी आपल्या पापांचे आणि शापांचे ओझे क्रॉसवर वाहिले आणि नरकाच्या अग्नीतून आपल्याला वाचवण्यासाठी क्रॉसवर मरण पावले। साधू सुंदर सिंग नावाचे एक देवाचे माणूस होते। ते पंजाबचे रहिवासी होते। ते आले आणि त्यांचे उद्धार झाले। त्यांनी येशूला ओळखले, ते येशूचे अनुयायी बनले। अनेक वेळा ते पर्वतांवर बसून प्रभूच्या वचनाचे ध्यान करणे हे त्यांचे नेहमीचे होते। एकदा ते एका पर्वतावर बसून एका खडकावर ध्यान करत होते। त्या जंगलाच्या भागात, त्या पर्वताच्या जंगलात बांबूची झाडे एकमेकांवर घासून आग लागली, ज्याला जंगलातील आग म्हणतात, फॉरेस्ट ऑफ फायर। त्या आगीने पेट घेतल्यावर त्या उंचीवर एका पक्षाचे घरटे होते आणि आग तिथे पसरत होती। त्या घरट्यात काही पिल्ले होती आणि ती आवाज करायला लागली, मोठा धोका आला आहे असे ओरडत आहेत ती पिल्ले। ती लहान पिल्ले तिथून पळून जाऊ शकत नाही, आग काही वेळातच लागेल। साधू सुंदर सिंग पाहतात की मदत करावी का, पण आजूबाजूला आग लागली आहे, जवळ जाऊ शकत नाहीत। काय घट आहे ते पाहतात। पिल्लांच्या आवाजाने आई कुठून आली ते समजले, ती झाडाभोवती उडत आहे, कारण ती एक लहान पक्षी आहे। पिल्लांना उचलून नेऊन वाचवण्या इतकी ताकद त्या पक्षाकडे नाही, म्हणून तिचे पिल्लू मरणार आहे असे म्हणत ती ओरडत आणि झाडाभोवती उडत राहते। तो काय घडत आहे हे दुःखाने पाहत होता। आग त्या घरट्याजवळ येत असताना आई पक्षी घरट्यात जाऊन बसली। ते घरटे जळून खाक झाले आणि आई पक्षी जळून खाली पडली। साधू सुंदर सिंह जवळ जाऊन त्याला स्पर्श करून पाहिले, तेव्हा ती आई पक्षी मृत अवस्थेत होती। तिच्या 2 पंखांखाली 2 लहान पिल्ले जिवंत होती आणि आवाज करत बाहेर आली। आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी त्या पक्षाने आपले जीवन दिले। त्या पिल्लांवर असलेल्या प्रेमामुळे तिने आपले जीवन देऊन ते व्यक्त केले। त्याचप्रमाणे पाप आपल्याला नरकात घेऊन जाईल। तो नरक म्हणजे अग्नीचा समुद्र आहे आणि त्या अग्नीच्या समुद्रातून आपल्याला वाचवण्यासाठी येशूने क्रूसावर आपले जीवन दिले। किती मोठे प्रेम आहे ना? त्या प्रेमळ परमेश्वराला तुम्ही आपले मानले तर तुम्ही नरकातून वाचून मृत्यूनंतर येशू सोबत मोक्षात राहू शकता।
ज्यासाठी माणसाला नरकातून वाचवून मोक्षाचा लाभ देण्यासाठी आपले जीवन दिलेले एकमेव व्यक्ती म्हणजे येशूच आहे. ते तुम्हाला किती प्रेम करता परमेश्वरा, तुम्ही माझ्यावर इतके प्रेम करता का? त्या प्रेमासाठी मी स्वतःला समर्पित करतो. तुम्ही समर्पित करणार का? मग ज्यांनी आपले जीवनच दिले ते सुख देणार नाहीत का? तुमच्या गरजा पूर्ण करणार नाहीत का? तुमच्या कार्यात चमत्कार करणार नाहीत का? ज्यांनी आपले जीवन दिले आहे ते बाकी सर्व काही देता राहतील का? विश्वास ठेवा. प्रभूला पाहून सांगा, प्रभू येशू, माझ्यासाठी तुम्ही तुमचे जीवन दिले आणि माझ्यावर इतके प्रेम केले, त्याबद्दल धन्यवाद. माझे जीवन तुमच्या हातात सोपवतो. तुम्ही माझी जबाबदारी घ्या. माझ्यासाठी जीवन दिलेल्या प्रभू, आज या कार्यात माझ्यासाठी एक चमत्कार करा, ज्यामुळे मी तुमचे प्रेम जाणून घेऊन आनंदाने स्तुती करू शके. येशूच्या नावाने आमेन आमेन.